मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय देखील घेतलाय। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि बीएमसी साठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी युती करण्याचे संकेत या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आले। काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये मनसे नको याला पवारांनी सहमती दर्शवलेली नाहीये। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र युतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलाय। गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली होती। आगामी पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यायला हवं या संदर्भात चर्चा देखील केलेली होती। वर्षा गायकवाड आणि शरद पवार यांची ही भेट झाली होती। दरम्यान या सगळ्याच्या संदर्भात आता संजय राऊत यांनी एक ट्विटही केलंय, आपण जाणून घेऊया। तर राऊतांनी नेमकी काय भूमिका मांडली आपण जाणून घेतो आहोत। दिल्लीमधून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत, त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं राऊतांनी म्हटलंय। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा। त्यामुळे आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसाठी आपण बघतोय हे सगळे महत्त्वाचे पक्ष एकत्र आलेले दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।